आगामी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, आदर्श आचारसंहितेची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडणे या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी 24 डिसेंबर 2025 रोजी अमरावती महानगरपालिकेतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात निवडणूक कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक आयोजित करण्यात आली। या महत्त्वपूर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त राकेश ओला व निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा या होत्या। निवडणूक काळात निर्माण होऊ शकणाऱ्या विविध आव्हानांचा आढावा घेत प्रशासन व पोलीस यंत्रणेतील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला। संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची पाहणी करून तिथे विशेष सुरक्षा तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या। आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा यांनी दिले। 4 केसेसमध्ये मार्क निश्चित करायचे आणि काही ते आपला जेव्हा मुवमेंट आहे ते सरळ हायवे मार्ग होणार याच्याविषयी लिहित असतं। असं इथे सांस्कृतिक गुणांवरील आपले आरो ऑफिस जाणार आहे, कारण ज्या दिवशी आपण मुवमेंट आहे त्याच्यामध्ये काय आपण ते मतलब एस्कॉर्ट पायलट वगैरे देऊ आपले जे ट्रक्स मध्ये जाणार ना होते ट्रक्स मध्ये सर दिल्ली में 2 मुवमेंट ट्रक्स होंगे तो उसके ऊपर अपन क्या करेंगे, तो एस्कॉर्ट पायलट देंगे और जो थानेदार है अपने सीनियर पीआई वो जाएंगे साथ में। म्हणजे आपल्या मुवमेंट करणे आवश्यक आहे ते आपण करून घेऊ। त्याच्यामध्ये लगेच त्याच्यामध्ये काय आपले जो सिनियर पीआई त्यांना काय आपली एस्कॉर्ट पायलट ठेवली पाहिजे, स्वतः सिनियर पीआई आणि एसीपी ने झाला पाहिजे त्यांच्यासोबत आणि मूवमेंट वगैरे एक साथ करने की बजाय अपने हिसाब से करिए अलग अलग टाइम के साथ। सर त्याच्यानंतर आरो ऑफिस सेंट्रल कार्यालय मतदान केंद्रामध्ये ही जे मूवमेंट आहे की संडेला इसमें जो होता है मतलब इसमें प्रॉब्लम आती रहती है बट इस मूव से जाएंगे तो निश्चित ही ये तो आप करेंगे आरो करेंगे। आपके लिए बताइए ऐसा वो बनाइए जिसके अंदर क्या है कि जैसे आपने मशीन डाली तो ज्यादातर क्या करते हैं कि सबसे बाहर वाले से चालू करते हैं लोग, मतलब जो हमारे गांव सिटी में क्या होता है जो सबसे दूर वाला बूथ होता था वहां से शुरुआत करते थे और सबसे नजदीक आते थे, ये प्रोसेस होता था। लेकिन सिटी का एरिया है कोई प्रॉब्लम बिल्कुल सर रोड मूवमेंट यही बनाने दे रहे हैं, उसमें पुलिस भी चेक करते हैं कि मतलब रूट सर फाइनल मतदान केंद्रावरून मतमोजणी केंद्रापर्यंत आहे मतदान केंद्रावरून तर 15 की रात की जो मूवमेंट आहे निवडणुकीच्या काळात अफवा पसरवणाऱ्यांवर आणि सोशल मीडियावरील गैरप्रचारावर सायबर सेलद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्पष्ट केले की शहरात गस्त वाढवण्यात आली असून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला। यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। विंडोज डोर्स होते आणि तसेच बाहेर सीसीटीव्ही त्या गोडाऊनच्या आतमध्ये पण आणि त्याच्या बाहेर स्टेशनचे सीसीटीव्ही लावले, तिथे टेंट लावले, जे पोलीसचा बंदोबस्त आला त्यांच्यासाठी व्यवस्था करून दिली। तर लगेच ईव्हीएम येणार आहे आणि नंतर आपल्याकडे जसं शेड्यूल प्राप्त होईल आपण हे करू। आणि रात्री जसे आपला रात्री आता 24 तास बंदोबस्त राहणार आहे, आपला जसे रात्री पण तिथे थांबणार आहे ते तुम्ही ते टॉयलेट्स वगैरेच्या आजूबाजूला व्यवस्था ठेवला पाहिजे, तुम्ही ते काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि 24 तास बंदोबस्त राहणार आहे। आणि दुसरं काय 24 तास म्हणजे जोपर्यंत आपण ते आरोकडे हलवत नाही तोपर्यंत आपण तिथे ठेवणार आहे, जास्त काळ तिथे राहणार आहे। तुम्ही बंदोबस्त वगैरे लावू चांगली पद्धतीने, तुम्ही बंदोबस्त प्रॉपर लावा हायर साईड मध्ये ठेवायचे बंदोबस्त आणि तिथे काय आपले जे बॅरिकेड्स वगैरे तिथे ठेवायचे आहे त्याप्रमाणे का त्यांची बीडीडीएस चेकिंग एकदा ते आली ते एकदा बीडीडीएस चेकिंग करून घेणे, परिसरची बीडीडीएस चेकिंग करून घेणे, सर्व आपल्याला ते जे आपले एसओपी आहे त्याप्रमाणे आपल्याला केलं। आणि दुसरं जे आपले ज्यांची हद्दीमध्ये कोणाच्या हद्दीमध्ये आहे ते गाडगेनगर, तर तुमची जिम्मेदारी आहे ते
तुमची सकाळी संध्याकाळी तुमची ते एकदा जब घर से आओगे तो यू शुड विजिट दे, जाताना विजिट दिली पाहिजे, दुपारी विजिट दिली पाहिजे, रात्रीचे नाईट राऊंडचे ऑफिसर त्यांना तिथे भेट दिली पाहिजे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.